कोण जाऊ दे. अशामुळं काँग्रेस पूर्ण संपलेली आहे. तर पुन्हा काँग्रेस उभारण्यासाठी त्यावेळेस तिने सर्वांना नाही तर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती अध्यक्षांची. मला अजून थोडं प्रूफ पाहिजे. ते झाल्यावर मी स्वतः जसं आमदारांनी इथं बोलवलं, मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बोलून अध्यक्षांनी काय काय केलंय, कसं माझा पराभव झाला आणि त्यांनी कुठं कुठं मॅनेज झाले अध्यक्ष, जरा डिटेल जरा येऊ दे. मी सर्वांना बोलतो. हा झाला इलेक्शनचा मुद्दा. तर पक्षीय राजकारणामध्ये चेतन नरोटे हे अध्यक्षपदाला योग्य नाहीत किंवा त्यांच्या कामाची पद्धत योग्य नाही असं तुम्हाला वाटतं? तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात? नाही साहेब, यांनी जे बोलले सर्वातर्फेच बोललेले, व्यक्तिगत त्याच्यासाठी नाही. सर्वांचे जे मत आहे ते आमदार साहेब इथं मांडलेले आहे. तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की साहेब आणि ताई सर्व अध्यक्षांनाच द्यायला लागले. आमदारकी असू दे, काम त्या शहर अध्यक्ष असू दे, तिकीट असू दे. माझं एवढं मत आहे की अध्यक्ष यावेळेस उभारायला नको होते. त्यांनी सर्व शहराची त्यांच्यावर जबाबदारी होती. तिने एकाच प्रभागामध्ये अडकून बसले, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्यांच्यावर सर्वांच्या म्हणजे बारकाईने नजर होती किंवा अध्यक्षावर टार्गेट होता. तर त्यावेळेस तिने सर्वांना नाही तर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती अध्यक्षांची. येलुला सर होते, निंबर्गे सर होते, चाकोते साहेब होते. हे तुम्ही बघा, मी माझ्या वार्डात बघतो कसं आहे. अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वारावर सोडून फक्त प्रभाग 15 हा टार्गेटमुळं सर्व जी परिस्थिती झाली या सर्वांचं कारणीभूत अध्यक्ष. अजून मला थोडा वेळ द्या, अजून मी मला बोलणारच आहे, मी बोलणारच होतो, पण अजून काही माझ्याकडे प्रूफ यायचे. ते झाल्यावर एकदम ठामपणे मी बोलणार आणि माझी नाराजगी अध्यक्षवर आहे. पण याच्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचे असे अनेक कार्यकर्ते काँग्रेस सोडून गेले आणि काँग्रेसबरोबरचे संबंध चांगले असलेले संबंध दोघांमध्ये हे दूर झाले, पण अध्यक्ष मंडळी करायला अयशस्वी ठरले असं तुम्हाला वाटतं का? बरोबर आहे ना, खरं आहे. ते काँग्रेस सोडून जे काँग्रेस अल्पसंख्याकचे नेते चालले त्यांना जाऊन समजायचं तुमची काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे. असं कोणच करायला तयार नाही ना. अध्यक्ष करायला तयार आहे ना नेते मंडळी करायला तयार आहे. तर त्यांनी कोण येते, कोण येऊ दे, कोण जाते, कोण जाऊ दे. अशामुळं काँग्रेस पूर्ण संपलेली आहे. तर पुन्हा काँग्रेस उभारण्यासाठी सर्व शिंदेसाहेब, पन्नीताई सर्वांना बोलून जुळवाजुळवी करून काय तुमचं प्रॉब्लेम आहे हे सर्वांच्या काय त्यांची इच्छा आहे ते जाणून घेऊन पुढे निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तोच प्रश्न पुन्हा तुम्हाला विचारतो. श्रेष्ठीकडे सांगून देखील जर का निर्णय त्यांनी त्यांच्या मतावर ठाम राहिलं तर तुमची भूमिका काय? जे सर्वांनी निर्णय घेतील त्या निर्णयाची मी समज आहे. सर्वांची नाही, मला तुम्ही समोर दोघांची भूमिका सांगा, त्यामध्ये तुमची भूमिका काय? त्यांनी सांगितली त्यांची भूमिका. बरोबर आहे, त्यांनी बोलले ते एकदम बरोबर आहे. आमदार साहेब जे बोलले ना, त्यांनी शेवटी म्हणतात कोण ऐकत नसेल तर राजीनामा द्यायला तयार आहे. तुमची भूमिका